खाली मुंडका वर कर, कसं करायचं काय? खाली मुंडका वर कर, विकासची भाषा करणार हक्काचं करायचं काय? खाली मुंडका वर कर, कसे पंडित तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आखे ज्या जातीतून येतो तो धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी त्या अप्रवर्गात जाण्यासाठी लढतोय, त्यांचे आंदोलन आहे ते धनगर समाज बांधव हे करतायत। आम्ही स्वतः मनोदादाही आम्ही चोंडीला जाऊन धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। ही मराठ्याची जात आहे। काय सांगाल? परळी मतदारसंघावर आक्षेप घेतला नाही, मात्र गेवराई आणि माजलगाववर घेतला याचा? परळीच्या त्या धनंजय मुंडेचंच कुत्रे आहे आणि त्या पंकजाचं कुत्रे आहे। लोकसभेला आम्ही तिचा पराभव केला, ती कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे। आम्ही तिच्या बापाला 2 वेळेस इथून निवडून दिला, तिच्या बहिणीलाही 2 वेळेस निवडून दिला, मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला। तो आंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त सांडलं होतं, गोळीबार झालता, धुळ्याच्या नळकंड्या फोडल्या होत्या। आम्हाला राग सत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही 32 खासदार त्यांचे पाडलेत। ती कुठल्या जात प्रवर्गातून नाही। मराठा समाज कधी जातीवादी नाही, जातीवादी राहणार नाही। आजही आम्ही गावगाड्यात सर्व 18 समाज 18 पगड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो। तो म्हणतो ना की तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचं, अरे ओबीसीला जर का सत्ता केंद्रात जायचं असेल तर त्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो। मराठा सांगेल तो सत्तेत बसेल। 50-55% राज्यात आमची संख्या आहे। आजही 18 पगड जातीच्या बांधवाचे आमचे चांगले संबंध आहेत। गजानन तुझ्या सहकारी होता, पण तुझ्या या बेताल वक्तव्यानं आणि सुपारी बाजपणामुळं आज तुझे बांधव तुझ्यापासून दूर जात आहेत। तू या आमदाराबद्दल बोलतो, या आमदारानं धनगर समाजाचा फुलचंद जिल्हा परिषदचा मेंबर केला। त्या आमदारानं गेवराई शहरात राहणारा जालिंदर पिसाट सिरज देवीमधून जिल्हा परिषदचा मेंबर केला। या आमदारानं वेगवेगळे इतर समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर बसवले। जातीवाद करणारा मराठा समाज नव्हे, तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्तामासातला मराठा समाज आहे आणि त्यांचे वडील आमदाराचे शिवाजीराव पंडित आणि ते शिवछत्र परिवार म्हणून वावरत आहे तालुक्यात जिल्ह्यात। त्यांनी कधी जातीवाद केला नाही। राजकीय विरोध असतील कोणाचे कुठले, माझ्याकडं जेही मराठा समाजावर वाकड्या नजरेने बघेल त्याच्यासाठी छातीचा कोट करून आम्ही उभा राहणार आहोत। तालुक्यातले मराठे असेल, जिल्ह्यातले मराठे असतील, राजकारणात आमचा संबंध नाही। आम्ही फक्त समाजाचं काम करतो। पण ज्यावेळेस जातीच्या माणसावर कोणी जर का दांड्याची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी काही आणि कुठलेही परिणाम भोगायला आणि काही करायला तयार आहेत। आम्ही 29 तारखेला मुंबईला मनोजदादाच्या नेतृत्वाखाली जातोय। मनोजदादा 29 ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। 27ला मी इथून निघतो। 10 वेळेस ह्यो बाप काढतो मराठ्याचा। याला म्हणा आता तू बाप नाही, तू गेवराईच्या परिसरात जिल्ह्याच्या परिसरात आहे। आम्हाला म्हणणं होतं संविधानाच्या लोकशाहीच्या राज्यात संविधानाला अनुसरून ज्याला त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। पण जर कोणी आमच्या लोकप्रतिनिधी समाजाच्या व्यक्तीबद्दल जर आक्षेप बोलत असेल तर आम्हाला मुद्द्याचा विषय सोडून मुद्द्यावर यावे लागेल।